हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सकाळी सकाळी पूर्ण असा भरलेला ऊर्जेने भरलेला दिवस तो म्हणजे आजचा. सकाळी इकडे दारामध्ये रांगोळी काढत होती आणि चला म्हटलं आज इतकं शांत वातावरण होतं आणि तुमच्याशी माझ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ती मी माझ्या लाईफमध्ये फॉलो करते ते मी आज तुमच्याशी शेअर करते. तसं तर नेहमीच मी तुम्हाला सांगत असते काही गोष्टी आणि त्या मी माझ्या स्वतःमध्ये एवढ्या हे केलेल्या आहेत तर ते तुम्हालासुद्धा किती फायदेशीर पडतील. तर चला तर व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे आणि माझ्या ह्या शांत राहण्याचं माझ्या घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहण्याचं गुपित आज मी तुमच्याशी शेअर करते. इकडे सुंदर अशी रांगोळी काढत होती. त्या रांगोळीच्या कलरप्रमाणेच आपलं आयुष्य असतं बघा. तर हे रांगोळीचे कलर म्हणजेच आपलं खरंच आयुष्य. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये काही जण बघा घर इतकं सुंदर असतं, घर खूप छान असतं, पण घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण नसतं किंवा प्रत्येक स्त्रीला आळस कंटाळा येतो, चिडचिड होते, मुलांवरती अचानकच ओरडणं होतं, त्याचबरोबर मिस्टरांवरती सुद्धा कधी आपण रागावतो. तर ह्या अशा गोष्टी का घडतात आपल्या जीवनामध्ये हेच थोडंसं तुमच्याशी मी शेअर करते. तर अशा गोष्टी घडू नये म्हणून एकतर आपल्या दिवसाची सुरुवातच आपण कशी करतो ह्याच्यावरनं महत्त्वाचं असतं. सकाळी उठल्यानंतरच डायरेक्ट आपण कामाची लिस्ट जर घेऊन आपण उठलो आणि कामाची लिस्ट आता उद्या हे सकाळी हे करायचं आहे ते करायचं आहे अशा जर ह्याने उठलो आणि डायरेक्ट धडपडून कामाला लागलो तर कधीच आपला दिवस खूप चांगला जात नाही आणि कंटाळवाणीच दिवस जातो. तर आपल्याला पूर्ण ऊर्जेचा म्हणजे ऊर्जावान दिवस घालवायचा असेल, आपल्या घरामध्ये शांत वातावरण पाहिजे असेल आणि भरपूर असा ऊर्जेने भरलेला दिवस पाहिजे असेल तर काही गोष्टी फॉलो करा आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल होत जातील. तर त्यासाठी काय करायचं, सकाळी आपण लवकर नेहमी आपले ज्या टायमाला उठतो आणि उठायचं तर झालं तर नेहमी दिवस उगवायच्या आतच उठावं प्रत्येकाने आणि उठणं हे प्रत्येकाला जमलंच पाहिजे. सकाळी जेवढा आपण लवकर उठू तेवढा आपला दिवस कंटिन्यू असा पॉझिटिव्ह जातो. तर त्यामुळे उठणं खूप महत्त्वाचं असतं. आपण किती वाजता उठतो हे पूर्ण आपल्या ह्याच्यावरती डिपेंड राहतं. त्यामुळे आपण सकाळी लवकरच उठायचं. शक्यतो ज्यांना खूप असं पहाटे उठणं होत नाही तर त्यांनी 6-6:30ला उठलं तरी चालेल, कारण दिवस उगवायच्या आत उठणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर उठल्यानंतर सर्वात अगोदर आपल्या घरातले सगळे खिडके दारं जी काय आहेत ना ती सगळी ओपन करायची. आतली बंद हवा आपण बाहेर गेली पाहिजे. बाहेरची ताजी सकाळची छान सुंदर अशी गार हवा घरात आली पाहिजे. त्यामुळे घरातलं वातावरण पहिलं पॉझिटिव्ह होतं आणि त्यानंतर सगळ्या घरभर असा झाडू मारायचा सगळं घर म्हणजे असं प्रसन्न होतं. त्यानंतर आंघोळ करायची. आता दुसरा जो आहे तो आपल्या बागेचा. तर आता ज्यांच्याकडे गार्डन आहे तर त्यांच्यासाठी गार्डन असेल तर आपल्या गार्डनमधल्या आंघोळ झाल्यानंतर आपल्या गार्डनमधल्या झाडांना पाणी द्यायचं. जरा शांत 5 ते 10 मिनटं आपल्या बागेमध्ये येऊन बसायचं. ह्या उमललेल्या फुलांकडं पाहायचं. त्यानंतर एखादं नवीन पानं आलेलं असेल ना तर ते सुद्धा बघा आपल्याला किती ऊर्जा देऊन जातं, किती आनंद होतो. एखादं आपण झाड लावा आणि त्या झाडाला आहे ना कळी येते किंवा त्या कळीचं थोडं मोठं होत जातं, फूल येतं. तर हे बघत बसल्यानंतर आपल्याला बघा किती जीवन बदलल्यासारखं वाटतं. त्यामुळे गार्डनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर माझ्या आहे ना रोजच्या जीवनातला हा एक भागच आहे. अंघोळ झाल्यानंतर मी अशी बागेला पाणी देते. तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये पाहता आलात तर मी अशा बागेला पाणी देते. आज कुठली फुलं उमललेली आहेत हे जाऊन पाहते. प्रत्येक फुलाला जवळनं पाहते. त्यामुळे एक वेगळाच आनंद आणि भरपूर अशी ऊर्जा येते. त्यामुळे ना दिवस तर खूप माझा सुंदर जातो, कारण हे नवीन पालवी फुटलेली आता बघू शकताय तुम्ही. आंब्याला इतकी सुंदर अशी पालवी फुटली. झाडांना सगळ्या पाणी दिलं तर किती छान वाटतं आणि झाडं तर इतकी छान दिसतात ना पाणी दिल्यानंतर. तर त्या झाडांसारखंच आपण ताजंतवानं टवटवीत होतो आणि त्यामुळे आपला दिवससुद्धा खूप सुंदर जातो. तर नेहमी आपण घरामध्ये महागड्या वस्तू आणूनच घर सजवलं पाहिजे असं नसतं. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टीतसुद्धा आनंद दडलेला असतो. त्यामुळे आपण ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना तर त्याच्यामधून सुद्धा भरपूर असं चांगलं आयुष्य जगू शकतो. तर इकडे माझं झाडांना पाणी दिल्यानंतर माझं जी काय बाहेरची थोडीशी झाडलोट राहिलेली असते तीसुद्धा करून घेते. जी काय आपली पानं जवळनं तुम्हाला दाखवते, जी नवीन पालवी फुटलेली असते त्याच्यावरती नजर मारत असते. त्यामुळे एक वेगळीच मला ऊर्जा जाणवते आणि बघू शकताय
आज आपल्याकडं अशी 4 जास्वंदाची फुलं उमललेली आहेत. तर हे घरात येऊन मी मिस्टरांना सांगत असते की आज आपल्या बागेमध्ये एवढी फुलं उमललेत, आज आपल्या बागेमध्ये हे फुल नवीन उमललेलं आहे, असं माझी नजर असते. अंघोळ झाल्यानंतर माझं हे काम असतं. मिस्टरांनासुद्धा खूप आनंद होतो. ते सुद्धा बघायला कौतुकाने बाहेर येतात की ही फुलं उमललं, ते फुलं उमललं. 2-3 दिवस झाले मिस्टर बागेमध्ये आलेच नव्हते आणि आंब्याला म्हणजे आम्ही टँकर मागवला होता पाण्याचा आणि ती पाणी दिलं होतं ना भरपूर, तर आंब्याला आहे ना अशी मस्त कोंब आली आणि त्या कोंबामधून इतकी सुंदर सुंदर कवळी कवळी अशी पानं आली. ती पानं पाहिला तर खूपच आनंद झाला. तर असं काहीसं आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत असतो आणि आनंदी राहत असतो. तर बघू शकता हे जास्वंदीचं फूल इतकं वाऱ्याने डवलत होतं, त्याच्याकडं पाहून तर खूपच आनंद होत होता. असं वाटत होतं की त्याला आज तोडायचंच नको, त्याला झाडावरतीच असं डवलून राहू द्यावं. त्यानंतर मग मी घरामध्ये येते किचनमध्ये. जर सणवार असेल तर मी माझ्या गॅसची पूजा करत असते आणि जर काही नसेल किंवा शुक्रवार नसेल किंवा इतर असा कोणताही नॉर्मल दिवस असेल तर गॅसची पूजा काही करत नाही. पण गॅसची पूजा केल्यानंतरसुद्धा एक वेगळीच एनर्जी किंवा वेगळीच ऊर्जा मिळते. त्यामुळे मग मी गॅसची पूजा करत असते, त्यानंतर चहा वगैरे ठेवत असते. तर असं काहीसं माझी दिनचर्या असते. आता माझी दिनचर्या तर सगळ्या ताईंनी खूप वेळा पाहिलेली आहे. आता काय झालं होतं, मी चहा अगोदर ठेवून गेले होते बागेमध्ये जाताना. तर बागेला पाणी देईपर्यंत बागेकडं पाहायपर्यंत बराच उशीर झाला आणि त्यामुळे ना माझा चहा थोडासा आटून गेला. तर असं खूप वेळा होतं मैत्रिणींनो. तुमच्या बाबतीत होतं का नाही मला कमेंटमध्ये सांगा. तर बऱ्याच वेळा झालं तर चहा माझा आहे ना आटून गेला, कारण ही झाडं पाहण्याच्या नादात, हे करण्याच्या नादात माझा बराचसा उशीर गेला. तर चहा मात्र घेते मी सकाळी. मला कितीही घरातले सगळे म्हणतात चहा घेऊ नको, चहा घेऊ नको, पण हा एक बदल करायचा आहे माझ्या जीवनामध्ये मला, की हा चहा बंद करायचा आहे. पण तो काय होत नाही. चहा वगैरे घेतला, फ्रेश वाटतं जरा थोडंसं आणि त्यानंतर मग मला देवपूजा करायची होती. तर सुंदर सुंदर ही उमललेली फुलं नेण्यासाठी परत मी बागेकडे वळले, कारण माझ्या बागेपासूनच खरंच माझा दिवस खूप पॉझिटिव्ह म्हणजे खूप पॉझिटिव्ह जातो. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडं बाग नाही किंवा काय नाही, तर बऱ्याच जणाला झाडं लावायचा खूप शौक असतो. तर त्यांनी त्यांच्या गॅलरीमध्ये किंवा जिथे जागा आहे तिथे तुम्ही थोडी छोटी मोठी कुठं का होईना पण झाडं लावलेली असतात. तर त्याच्यापासूनच तुम्ही सुरुवात करा, बघा तुम्हाला किती प्रसन्न दिवस जाईल. तर असो, ही पांढरी फुलं तर माझ्या आयुष्यामध्ये इतका आनंद घेऊन येतात ना, मला हे पांढरं फुललेलं झाड आहे ना पाहून खूप आनंद होतो. आणि आता सध्या मला स्वामींची पूजाच करायची होती, तर मी तेवढ्यापुरतेच ताजी 2 म्हणजे जास्वंदीचं एक फुलं आणलं आणि थोडीशी आपली ही फुलं पांढरी फुलं आणली. आणि आज हे पुण्याला गेले होते, त्यामुळे स्वामींची पूजा मात्र आज माझ्याकडं होती. तर आध्यात्मिक गोष्टीपासून सुरुवात दिवसाची केल्यानंतर तर खूपच दिवस सुंदर जातो आणि पॉझिटिव्ह जातो. तर त्याच्यासाठी काय आपल्याला खूप पोथी पुराणं वाचत बसायची गरज नाही किंवा भरपूर असं जप करत बसायची गरज नाही. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ देवांना अंघोळ घालून घ्यायची. जी काय आपल्या बागेमधली फुलं उमललेली आहेत ते देवांना व्हायची. एक सुगंध मस्त अशी अगरबत्ती लावून द्यायची. गुगळ घरामध्ये असेल तर ती लावायची, त्यामुळे घरामध्ये सगळीकडे असं पॉझिटिव्ह वातावरण पसरतं. किंवा एखादी सुगंध मस्त अशी धूप असेल तर ती लावून द्यायची. अगदी सगळं काही असेल आणि एखादा कापराचा तुकडा आहे ना घरामध्ये कापूरदानीमध्ये जाळायचा, प्रज्वलित करायचा किंवा कापूरदानी असेल तर त्यामध्ये ठेवून द्यायचा. खूप घरामध्ये शांत असं वातावरण होतं आणि खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं. तर भरपूर अशी आपल्याला एनर्जी पाहिजे असेल तर हा प्रयोगसुद्धा नक्कीच करून बघा. जिथे आपल्याला खूप टेन्शन आलेलं असेल, जिथे आपल्याला असं वाटतं की खूप म्हणजे खूप मला ताण आहे, खूप हे आहे, तर एखादी अगरबत्ती देवापुढे लावून, दिवा लावून 5 मिनटं फक्त देवापुढे शांत असं डोळे उघडे ठेवून बसा. डोळे बंद कधी देवापाशी बसायचं असेल तर डोळे बंद करून बसायचं नाही ताईंनो. कधीही आपले डोळे उघडे ठेवूनच बसायचं आणि त्यानंतर बघा तुम्हाला जे काही तुमच्या मनामध्ये चाललेले विचार असतात ना ते सगळे बंद होतात आणि अचानकच तुम्हाला खूप पॉझिटिव्ह असं म्हणजे वाटतं. तर अशी माझी सकाळची जी काय 8:30 वाजेपर्यंत उठल्यापासूनची दिनचर्या होती ती तुमच्याशी शेअर केली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी